जैन समाजानं दादरमधलं आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। आंदोलकांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री मात्र फाडून टाकलेली आहे। सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेलं आहे। आंदोलनामध्ये जैन समाजाचे लोक नव्हते असं सुद्धा लोढा यांचं म्हणणं आहे। संजय गांधी उद्यान आणि इतर ज्या काही मोकळ्या जागा आहेत मोकळ्या की जिथं नागरिकांचा संबंध जास्त येत नाही, जसं नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे तसं पशुपक्ष्यांना पण त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार हा निसर्गाने दिलेला आहे। कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं करतच असतं, त्यांचं ते कामच आहे। पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढा साहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे। अनेक वर्षांपासून त्यांना इथं खाण्याची सवय लागली, ते अचानक तुम्ही बंद केल्यानंतर हे जर कबूतर मरणार असतील तर हे जैन समाजाला पटत नाही आणि मग त्यांचं मत आहे की पर्यायी व्यवस्था तुम्ही करा, एवढंच त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। नाही बघा, आंदोलन एका भावनेतून झालेलं आहे, कारवाई कोणावरही तिथं झाली नाही पाहिजे। भावनेच्या भरात आणि ते सुद्धा माणुसकीच्या नात्याने हे सर्व लोक एकत्रित आले, कारवाई अजिबात त्यांच्यावर त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे। तिथं सरकारली भूमिका घेत असताना समजून घेऊन काय भावना आहे लोकांच्या ह्या समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं। जे काही सकाळी ते झालं ते फार चुकीचा होता। मी हा बघितला, नंतर मी अधिकाऱ्याशी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टियांशी पण बोललो। ट्रस्टियांचं म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते, त्याने केला, ट्रस्टियाचा यामध्ये काय रोल नाही आहे। त्याने काल मीटिंग, आजची मीटिंग पोस्टपोन केली होती। काल माननीय मुख्यमंत्रीजीने आदेश दिला, जे निर्देश दिला ते त्याच्यासाठी समाधानकारक होता। त्याने मुख्यमंत्रीचे पण धन्यवाद पण दिला आणि मुख्यमंत्रीचे आभार पण मानले। त्यानंतर काही लोकांनी इथे येऊन घुसून ते जे काही केलं आहे त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत समाजमध्ये कोणी त्यांच्याकडे बरोबर नाही आहे। आत्ता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता आणि हा आम्ही कोई कानून हातमध्ये ते घेणार नहीं है। हमारा आंदोलन नहीं है ये, हमारा ये स्वतःपूर्त जीवा दया के लिए काम है, ये आंदोलन नहीं है। फिर से कह रहा हूँ, हमें हाई कोर्ट से कोई प्रॉब्लम नहीं, सीएम से कोई पीएम से कोई प्रॉब्लम नहीं है। हमारा एक ही लक्ष्य है, ये जो बेजुबान है उसको खाना पानी मिलना चाहिए, इसके लिए हमें जो भी करना पड़ेगा करेंगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।